आता श्री साई सच्चरित अध्याय 37 ओवी 109. पुरे आता हे गुऱ्हाळ आम्हा पाहिजे सत्वर गुळ पूर्व सूचित कथा रसाळ श्रवणार्थ सकळ उत्सुक ऐसा श्रोतृ वृंदाचा भाव जाणूनी सूचित कथा नवलाव आवरीला हा ग्रंथ गौरव अवधान सौष्ठव राखाया काव्यपद बंध व्युत्पत्ती तेने मी पामर मंद गती कर धृत लेखनी धरुनी हाती साईच लिहिविती ते लिहितो साई नसता बुद्धिदाता तरी मी कोण चरित्र लिहिता त्याची कथा तोची वदविता अनिक लिहिविता तोची अनिक लिहिविता ही तोच असो आता कथानुसंधान चावडी हंडी प्रसाद कथन करू म्हणून दिले आश्वासन कथा निरूपण ते परिसा अनिकही तदंगभूत अथवा दुजिया कथा ज्या स्मरत त्या सांगू श्रोत या प्रत त्या सावचित्त परिसाव्या धन्य साई कथांचा नवलाव धन्य श्रवण प्रभाव मनने प्रकटे निज स्वभाव थोरावे सद्भाव साई पदी आता आधी चावडी वर्णन समारंभाचे करू दिग्दर्शन बाबा करीत एकांतराशयन चावडी लागून नियमाने एक रात्र मशिदीत दुजी क्रमित चावडी प्रत ऐसा हा क्रम बाबांचा सतत समाधीपर्यंत चालला पुढे 1910 सन 10 डिसेंबर तैपासून चावडी माझी साईंचे अर्चन भजन पूजन हो लागे तो चावडीचा समारंभ यतामती करू आरंभ करील साई कृपा सरंभ तडीस विश्वंभर नेईल चावडीची येतारात भजन मंडळी मशिदी येत भजन होत प्रहरपर्यंत मंडपात चालत से मागे रथ शोभायमान दक्षिणा लागी तुलसी वृंदावन सन्मुख बाबा सानापन्न मध्ये भक्तजन भजनार्थी हरी भजनीत जया आदर ऐसे भक्त नारी नर सभा मंडपी येऊनी सत्वर भजन तत्पर ठाकती हरी भजनी जया आदर ऐसे भक्त नारी नर सभा मंडपी येऊनी सत्वर भजन तत्पर ठाकती कोणी करी घेऊनी टाळ कोणी चिपळ्या करताळ कोणी मृदंग खंजिरी घोळ भजन कल्लोळ मांडित साई समर्थक चुंबक मानी निज सत्तेची आकर्षणी जडलोह भक्ता लावूनी ओढणी नकळत चरणी ओढीत हलकारे दिवट्या पाजळती अंगणी तेथेच पालखी शृंगारती कोणी द्वारी सज्ज वेत्र पाणी करीत ललकारी जय घोष चव्हाट्यावरी मखरे तोरणे वरी अंबरी झळकती निशाने नूतन वस्त्रे दिव्या आभरणे बालके भूषणी शृंगारिली मस्जिदीची या परिसरी उजळत दीपांच्या बहुहारी वारू श्याम कर्णांगणद्वारी
पूर्ण शृंगारी विराजत. इतक्यात तात्या पाटील येत घेऊन या मंडळी समवेत. बाबा पाशी येऊन बैसत निघाया उद्यत बाबा सवे. बाबा जरी तयार असत तात्या पाटील येईपर्यंत. जागचे जागी बैसून राहत वाट पाहत पाहत तात्यांची. जेव्हा काखेत घालून हात तात्या पाटील बाबासी उठवीत. तेव्हाच बाबा निघाया सजत चावडी प्रत प्रत तिथुनी. तात्या बाबास म्हणत मामा ऐसा परस्पर तयांच्या प्रेमा. ऐशा तयांच्या आत्मधर्मा नाही उपमा द्यावया. अंगात नित्याची खपणी सटका पुला बगलेस मारूनी. तमाखू आणि चिलीम घेऊनी फडका टाकूनी स्कंधावर. बाबा जव ऐसे तयार घाली ती तात्या अंगावर. जरी काठी शेला सुंदर करी ती शिरावर सारिखा. बाबा मग पाटील भिंतीतळी असे पडली सरपणाची मोळी. तदग्नी दक्षिण पांदांगुळी हलवी ते सळी क्षणभर. लगेच तेथील जळती ज्योत स्वये मारुनी दक्षिण हात. हादी साई बुझावीत मागुनी निघत चावडीते. साई निघता जावया वाद्ये लागत वाजावया. नळे चंद्र ज्योती हवया प्रकाशती दिवटिया चौपाशी. कोणी वर्तुळ धनुष्याकृती शिंगे करणे तुतार्या फुंकती. शिंगे करणे तुतार्या फुंकिती. कोणी तास झांज वाजविती. नाही मिती टाळ करिया मृदंग वीणा झनत्कारी. साई नामाची या गजरी भजन समवेत हारोहारी. प्रेमे नर नारी चालत दिंडी पताका झेलीत. कोणी गरुटके मिरवीत नाचत उडत भजन करीत. निघत मग समस्त जावया. अति आनंद सकल लोका घेऊनी निगती दिंड्या पताका. तासे तुतारे करण्यांचा दणका. जयकार थैकार वारूचा. ऐसी आवाज अंतराचे गजरी. मशिदीतूनी निघे स्वारी. बालदार देत ललकारी. पायरीवर बाबाजो. टाळ झांज मृदंग मेळी. कोणी वीणा कोणीची पळी. भजन करीत भक्त मंडळी. सुख समेळी ते स्थानी. टके पताका घेऊन करी. भक्त चालती आनंद भरी. दुबाजू दोन चवर धरी. मंखे करी विजिती. दुशेले केरी. पायघड्या मार्गात अंथरीती. बाबास हाती धरुनी चालवीती. चवऱ्या ढाळीती तयावरी. तात्या बाबा हस्त करी. माळसापती दक्षिण करी. बापूसाहेब छत्र शिरी. चालली स्वारी चावडीशी.
आघाडी घोडा तो ताम्रवर्ण, नाम जयाचे श्याम कर्ण. घुंगुरे झन कारिती चरण, सर्वाभरण मंडित जो. वेत्र पाणी पुढे चालत, साई नामाचा ललकार करीत. छत्रधारी छत्र धरीत, चवर्या वारीत चवरधर. ताशे वाजंत्रे वाजत, भक्त जय जय कारे गर्जत. ऐसा भक्त संभार चालत, ऐसा भक्त संभार चालत. प्रेमे पुकारत भालदार, हरिनामाचा एकची गजर. टाळ झांज मृदुंग सुस्वर, सवे तालावर भक्त संभार. गर्जत ललकारत चालिती, ऐसी भजनी भक्त संभार. ऐसा भजनी भक्त संभार, घेऊनिया आनंद निर्भर. वाटेन साईचा जय जयकार, करीत चवाट्यावर ठाकते. टाळ झांज ढोल घोळ, वाद्य वाजती अति तुंबळ. साई नामाचा एकची कल्लोळ, भजन प्रेमळ प्रेमळ मौजेचे. सवे चालती नारी नर, सर्वची भजनांदी निर्भर. करीत साई नामाचा गजर, नादे अंबर कोंदाटे. गगन गरजे वाजंतरी, प्रेक्षक समुदाय प्रसन्न अंतरी. ऐशी प्रेक्षणीय चावडीची स्वारी, शोभा साजिरी अनुपम्य. अरुण संध्या राघेन जैसी तप्त कांचन प्रभा. तैसी जयाची श्रीमुख शोभा, सन्मुख जय उभा चावडीच्या. ते समयची ती मुख शोभा, पसरली जणू बालारुण प्रभा. केवळ चैतन्याचा गाभा, कोण त्या लाभा टाळील. धन्य ते समयीचे दर्शन, मुख प्रभा आरक्तवर्ण. उत्तराभिमुख एकाग्रमन, करिपाचारण जणू कोणा. ताशे वाजंत्र्यांचा गजर, महाराज आनंद निर्भर. करीती अधोर्ध्व दक्षिण कर, वरचे वर ते धवा. रौप्य ताटी कुसुम निकर, घेऊनी दीक्षित भक्त प्रवर. पुष्पवृष्टी सर्वांगावर, करीत वरचे वरती समयी. साईंची या मस्तकावरी, गुलाब पुष्पे गुलाल मिश्रिती. काकासाहेब उधळीत राहती, प्रेम भक्ती संयुक्त. ऐशा जवत्या पुष्पकळिका, गुलालयुक्त उधळती काका. तासे झांज टाळ्यांचा ठोका, एकची कडाका वाद्यांचा. ग्रामलोक बाबांचे भक्त, दर्शना येती प्रीतियुक्त. मुखचर्या अरुण रक्त, अभिनव सुव्यक्त ते वेळी. पाहोनिया तो तेजविलास, प्रेक्षक नेत्र पावती विकास. प्रेमळा मना होई उल्हास, भवसायास निवृत्ती. आहा ते दिव्य तेजादभूत, शोभे जैसा बाल भास्वत. सन्मुख ताशे कहाळा गर्जत, उभे राहत बहुसाल. करून सतत खालीवर, हेलकावीत दक्षिण कर. उदंगमुख एका स्थळावर, प्रहरपर्यंत. पीतवर्ण केतकी गाभा, किंचित रक्तमुख प्रभा. जीवान वर्णो शकेती प्रशोभा,
नेत्रेच लाभा लाभा सेवावे. ती तुक्यात जेव्हा कामा सापती संचार होऊन नाचू लागती तेव्हा ही बाबांची एकाग्र स्थिती पाहता चित्ती आश्रय. दक्षिणांगी उभा भगत अंचल बाबा करे धरीत वामांगी तात्या कोते चालत घेऊन हसतात कंदील. काय मौजेचा तो उत्सव भक्ती प्रेमाचे ते गौरव पहावयात याचा नवलाव आमिर उमराव एकवटती. निज तेजे घवघवीत मुख चंद्र सोज्वळ आरक्त अवर्णनीय शोभा शोभत स्वानंद पुरीत जननयन. हळू चालती वाटे भक्त समुदाय दुबाजू थाटे अनिवार भक्ती प्रेम दाटे स्वानंद कोंदाटे घनदाट. पुढे ऐसा सोहळा कोणीही पाहू न शके डोळा गेले ते दिवस आणि ती वेळा मनाशी विरंगुळा स्मरणेच. वाजती वाजंत्री अपार मार्गी करीती जय जयकार नेऊनी चावडीसी आसनावर दिव्योपचार अर्पिती. वरी बांधित शुभ्र वितान हंड्या झुंबरे शोभायमान आरसा प्रकाश परावर्तन देदीप्यमान मान देखावा. भक्त मंडळी सर्व मिळून चावडीते जाती जमून तात्याबा मग घालती आसन बाबास धरून बैसवीत. ऐसे ते तयार वरा आसन पाठीशी लोडाचे ओठांगण बाबा होताच स्थानापन अंगरका परिधान करवीत. घालीत अंगावर दिव्यांबरे पूजा करीत हर्ष निर्भरे करीत आरत्या महागजरे हार तुरे चढवीत. सुगंध चंदन चर्चून करीत साईस करोद्वर्तन उंच वस्त्री अलंकारून मुकुट घालून पाहात. कधी सुवर्ण मुकुट साजिरा कधी शिरपेची मंदिल गहिरा झळके जयावरी कलगी तुरा कंठी हिरा माणिके धवळ मुक्ता फळांच्या माळा घालीती मग तयांच्या गळा दिवाबत्तीच्या योगे झळझळा तेजे आगळा पेहराव. सुगंध कस्तुरी रचित काळी ऊर्ध्व रेषा रेखिती निढळी कृष्ण तिलक लावी ती भाळी वैष्णव कोळी जेने परी. जो जांभळा मखमाली भरजरी अंगरका दोखा खांद्यावरी हळूच मागुनी वरचे वरी सरकता सावरीत दो बाजू. तैसेच डोईस मुकुटाभरण अथवा मंदिल पालटून वरचे वरीच धरीत झेलोन हळूच मागून न कळत. होका मुकुट अथवा मंदिल स्पर्श होता फेकून देतील होती जरीही चिंता प्रबळ प्रेम कुतूहल निस्सीम. साई जो सर्वांतर्ज्ञानी तो कायनेने भक्तांची छपवणी परितयांचे कौतुक पाहुनी बुद्ध्याच जाणूनी मौन धरी.
ब्रह्मानुभवे विराजमान तयास भर्जरी अंगरखाभूषण निज शांतीने शोभायमान तयालंकरण मुकुटाचे तरीही नाना परीचे सुरुचिर बाबास घालिती अलंकार कपाळी टिळक मनोहर रेखीत केशर मिश्रित हिरे मोतियांच्या माळा कोणी तेथे घालीती गळा कोणी ललाटी लावीती टिळा चालवी लीला भक्तांच्या शृंगार जेव्हा चढती समस्त मस्तकी जे मुकुट विराजित मुक्ताहार कंठी झळकत दिसे अद्भुत तै शोभा नानासाहेब निमोन कर धरित बाबावर छत्र पांडुर काठी सवेते वर्तुळाकार फिरे झालर संवेत बापू साहेब अति प्रीती गुरुचरण प्रक्षालिती अर्घ्यपाद्यादी भावे अर्पिती पूजा करीती यथोचित पुढे ठेवूनी रौप्य ताम्हन तयात बाबांचे ठेवूनी चरण अत्यादरे करीत क्षाळन करोदवर्तन वर्तन मागुते घेऊनी केशराची वाटी मग लावीत हस्तावुटी तांबूल अर्पित कर संपुटी प्रसन्न दृष्टी साईंची बाबाजव गादीस बैसत तात्याबादी उभेच ठाकत हाती धरुनी बाबास बैसवीत आदरे नमित तच्चरणा निर्मळ चावडी भूमिका शुद्ध घोटीवाणी स्फटिकबद्ध मिळनी मिळती आबाल वृद्ध प्रेमे निबद्ध श्रीपदी होता गादीवर विराजमान बसता तक्क्यास त्रिकोण चौरीचा मर आंदोलन वाजिती व्यजन दो बाजू माधवराव तमाखू चुरीती चिलीमा तात्काळ तयार करीती देती तात्याबांच्या हाती तात्याबा फुंकिती आरंभी तमाकूची ज्वाला निघता तात्याबा देत बाबांचे हाता बाबांचा प्रथम झुरका संपता मग ती भक्तास अर्पित मग ती चिलमी संपेतोवर इकडून तिकडे वर्तुळाकार भगत श्यामा तात्या बरोबर वरचे वर भ्रमतसे धन्य ती निर्जीव वस्तू परी काय तिची या भाग्याची थोरी आम्हा सजीवान तिची सरी सेवा ती खरी तियेची तपश्चर्या ही महाकठीण लाथा तुडविले बाळकपण पुढे सुसूनी शीतोष्णपण अग्नीत तावून निघाली भाग्ये बाबांचे करस्पर्शन पुनश्च धुनी माझी भर्जन मागुती गैरिका उटी चर्चन मुखचुंबन तैलाधे आसो कर्पूर केशर चंदन करीती उभय हस्ताविलेपन गळा सुमन माळा घालून गुच्छावघ्रानन करविती सदा जयाचे सुहास्य वदन अतिस प्रेम सदय अवलोकन तयास काय शृंगाराभिमान राखीला हा मान भक्तांचा जया अंगी भक्तीची लेणी शृंगारीला जो शांती भूषणी तया लौकिकी माळा मणी अलंकरणी काय होत
की जो वैराग्याचा पुतळा, तयास किमर्थ पाचूंच्या माळा, परी अर्पिता ओढवी गळा, भक्तांचा सोहळा पुरवितो. स्वर्ण पाचू दिव्य हार, गळा विरजती मुक्तासर, अष्टाष्टोडश जयांचे पदर, अभिनव पुष्कर पुष्कर मिश्रित, जाई जुई तुळशी माळा, अपाद जयाचे रुळती गळा, मुक्त कंठा कंठ नाळा, मिरवी झळाळा झळाळा पूर्व, सवे पाचूचा हेमहार, सुवर्ण पदक हृदयावर, निळी श्याम तिलक सुंदर, अति मधुर शोभा दे, तयास काय म्हणावे फकीर, भासेस तेज वैष्णव प्रवर, वरी डोलती छत्र चामर, शेला जरदार शिरी शोभे, बहुधा जोग प्रेम निर्भरी, मंगलवाद्यांची या गजरी, पंचारती घेऊनी करी, बाबावरी ओवाळीत, पंचोपचार पूजा समवेत, घेऊनी पंचारत घवघवीत, निरांजन कर्पूरवात, ओवाळीत बाबास, मग ती आरती जेव्हा संपत, एक एक सकळ भक्त, बाबास करुणी सासांग प्रणिपात, निघूनी जात घरोघर, चिली मातर गुलाब पाणी, देऊनी बाबांची आज्ञा घेऊनी, तात्याबा निघता जावयानी सदनी, म्हणावे बाबांनी सांभाळ मज, जातोस जा परी रात्री माझी, मधून खबर घे माझी, बरे हो म्हणून मग तात्याजी, चावडी तेजी जाई घरी, ऐसे लोक जाता समस्त, बाबा स्वहस्ते गाठोडे सोडीत, धोतरांच्या घड्या पसरीत, स्वहस्ते रचित निज सेज, 60-65 शुभ्र चादरी, घडिया मांडुनिया पुढारी, स्वयेतयांच्या रचून निहारी, पहुडतीवरी मग बाबा, ऐसिया चावडीची परी, इत्यंभूत झाली इथवरी, आता कथाजी राहिली दुसरी, अध्यायांतरी वर्णी जेल, तरी श्रोता की जय क्षमा, अगाध यासा इंचा महिमा, संक्षिप्त वदता राही न सीमा, गुरुत्व धर्मा पावितो, आता साईंची हंडी कथा, अनेक ज्या राहिल्या वार्ता, पुढील अध्यायी कथीन समजता, सादर चित्ता असावे, अखंड गुरु स्मरण स्वार्थ, तोच हे माडा निज परमार्थ, गुरु चरणाभिवंदने कृतार्थ, चारीही पुरुषार्थ्या पोटी, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरिचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, चावडी वर्णन नाम त्रिशततमोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु।